हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास 2026 33 वस्तू दान करण्याचे गुप्त महत्त्व व त्याची लिस्ट, मिळेल अक्षय पुण्य व विष्णू कृपा, ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. अधिक मास अत्यंत पवित्र महिना आहे. त्याचबरोबर ह्या महिन्यामध्ये मंगल कार्य करणे निषेध आहे, पण ईश्वर आराधना करण्यासाठी, दान पुण्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातो. नावावरूनच स्पष्ट होते की या महिन्यामध्ये दान केल्याने अधिक पुण्य मिळेल. अधिक मासलाच मलमास किंवा पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असे म्हणतात. हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित आहे. अधिक मास 17 मे 2026 रविवार ह्या दिवशी सुरू होत असून 15 जून 2026 सोमवार ह्या दिवशी समाप्ती होत आहे. अधिक मास ज्येष्ठ महिन्यामध्ये लागत आहे, त्यामुळे त्याला ज्येष्ठ अधिक मास असे म्हणतात. यावर्षी ज्येष्ठ 30 दिवसांचा नाही तर 60 दिवसांचा आहे. आपल्याला माहिती असेलच, जेव्हा अधिक मास येतो तेव्हा त्या वर्षामध्ये अजून एक महिना जोडला जातो. अधिक मास दर 3 वर्षांनी येतो. अधिक मासामध्ये दान पुण्य करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. शास्त्रानुसार अधिक मासामध्ये दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर पापांचा नाश होतो, अडलेली कामे पूर्ण होतात व आर्थिक उन्नतीसुद्धा होते. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मासामध्ये काही खास वस्तू दान करणे खूप फलदायी आहे. चला तर मग बघूया त्या कोणत्या वस्तू आहेत. अधिक मासामध्ये 33 वस्तू दान कराव्या, त्याचे नियम काय आहेत व कोणत्या वस्तू दान कराव्या ते आता आपण बघूया. अधिक मासाचे 33 देवता मानले जातात. त्यांची नावे अशी आहेत: विष्णू, महाविष्णू, हरी, कृष्ण, अधोक्षज, केशव, माधव, राम, अच्युत, पुरुषोत्तम, गोविंद, वामन, श्रीश, श्रीकांत, विश्वाक्षी, नारायण, मधुरिपू, अनिरुद्ध, त्रिविक्रम, वासुदेव, प्रद्युम्न, दैत्यारी, विश्वमुख, जनार्दन, पद्मनाभ, दामोदर, श्रीपते, श्रीधर, गरुडध्वज, ऋषिकेश. या 33 देवतांना प्रसन्न करण्यासाठी 33 वस्तू दान करणे आवश्यक आहे. कृष्ण पक्षामध्ये कोणते दान करावे ते आता आपण बघूया. तुपाचा किंवा चांदीचा दिवा, सोन्याचे किंवा तांब्याचे पात्र, कच्चे चणे, खारीक, गूळ, तूरडाळ, लाल चंदन, गोड रंग, कपूर, केवडा अगरबत्ती, केसर, कस्तुरी, गोरेचन, शंख, गरुड घंटी, मोती किंवा मोत्याची माळ, हिरा किंवा पन्ना 1 नग. शुक्ल पक्षामध्ये कोणते दान करावे? मालपुवा, खीर भरून वाटी, दही, सुती वस्त्र, रेशमी वस्त्र, उनी वस्त्र, तूप, तीळ, गूळ, तांदूळ, गहू, दूध, कच्ची खिचडी, साखर किंवा मध, तांब्याचे भांडे, चांदीचे भांडे, जल म्हणजेच पाणी, फळे किंवा भाज्या आणि अन्नदान करावे. ही सगळी लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे आपण बघू शकता. आपण दान करण्याच्या वस्तूंची लिस्ट पाहिली, त्यानुसार दान केले तर आपली उन्नती 100% होईल. वर दिलेल्या लिस्टशिवाय आपण छत्री, चप्पल दान करणे खूपच फलदायी मानले जाते, कारण की आपण जेव्हा दान करतो त्याच्या कर्माची फळं आपल्याला त्यानुसार मिळतात. आपण छत्री दान केली तर आपल्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग सुखकर होतो, किंवा चप्पल दान केली तर आपल्या वाटेवरती येणारे काटे दूर होतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आपल्या ऐपतीनुसार दान करावे. ब्राह्मणाला नक्की भोजन द्यावे. अधिक मासामध्ये 33 ह्या अंकाला खूप महत्त्व आहे, म्हणून आपण 33 देवतांची पूजा करतो, 33 दिवे लावतो व 33 वस्तू दान करतो. अधिक मास सुरू झाला की आपण एक संकल्प करावा व त्यानुसार दान करावे. अधिक मास दर 3 वर्षांनी येतो, त्यामुळे हे दान 3 वर्षासाठी असते.
जल व अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. अधिक मासामध्ये जल व अन्नदान हे खूप पुण्यकारी मानले गेले आहे. ज्येष्ठ महिन्यामध्ये गरमी असते, त्यामुळे सारखी तहान लागते. त्यामुळे तहानलेल्याला जल देणे पुण्याचे काम आहे. जलदान करताना पाणपोई सुरू केली तर अतिउत्तम. एक मटका भरून घराच्या बाहेर ठेवावा. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाणी मिळेल व आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होईल. मालपुवा दान करा. अधिक मासमध्ये मालपुवा दान करणे लाभदायक आहे. मालपुवा दान केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. त्यामुळे अधिक मासामध्ये 33 मालपुवा दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. तांब्याच्या ताटामध्ये 33 मालपुवे किंवा अनारसे दान केल्याने पितृदोष दूर होतो. त्याचबरोबर धन व समृद्धी प्राप्त होते. धार्मिक पुस्तकं दान करा. अधिक मासामध्ये श्रीमद भगवद्गीता व विष्णू सहस्त्रनाम अशी धार्मिक पुस्तके दान करा. त्यामुळे मान सन्मान वाढतो. त्याचबरोबर आपले ज्ञान वाढून मानसिक शांती मिळते. पिवळे वस्त्र दान करा. अधिक मास भगवान विष्णू यांना समर्पित आहे. म्हणून ह्या महिन्यामध्ये ब्राह्मण किंवा जरूरतमंद व्यक्तीला पिवळ्या रंगाचे वस्त्र दान केल्याने करिअर व व्यापारामधील अडचणी दूर होतील. त्याचबरोबर कुंडलीमधील गुरु म्हणजेच बृहस्पती ग्रह मजबूत बनतो. त्याचबरोबर करिअर व व्यापारामधील अडचणी दूर होतील. दीपदान अवश्य करावे. अधिक मासामध्ये दीपदान करणे विशेष महत्त्वाचे आहे. अधिक मासमध्ये कोणत्यासुद्धा मंदिरामध्ये किंवा पवित्र नदीच्या किनारी किंवा तुळशीच्या रोपाजवळ संध्याकाळी दीपदान करावे. त्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व माता लक्ष्मीचा वास राहतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.